सुहास जोरे यांचा शुभ सन्मान केला जातोय। मायेची शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातोय। त्या दरम्यान सन्माननीय आदरणीय अखंड शाहूवाडी झालेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी पश्चिम महाराष्ट्राची लीग असो, कोल्हापूरची KPL परभणी असो किंवा शाहूवाडी तालुक्यातील क्रिकेट असो, खरोखरच आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती आई डोंजाईचं नाव रोशन करणारा अंबरड्याचा वंडर बॉय राजू रणवरे। विकास आता तरी टाळ्या वाजवू द्यात। गेल्या टायमाला कडव्यात सायली पाटील आली होती, डोफर फोडली लोकांनी सायली पाटीलला बघायला, आणि आपल्या गड्याला टाळ्या वाजवूनच हवे। वेल्डन राजू। त्या सभेत आदरणीय सन्माननीय सुभाष कारंडे साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल। शाहूवाडी तालुक्याची आधारवड म्हणून कायम कारंडे साहेबांकडे पाहायला हवं। युवा उद्योजक सुभाष कारंडे साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय। सन्माननीय आदरणीय आबासाहेब पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सुभाष कारंडे साहेबांचा शुभ सन्मान होतोय। शाहूवाडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आधारवड आणि आबासाहेब प्रामाणिकपणे सांगतो, निस्वार्थ मनाचा एकदम साधा माणूस आहे। उद्योग क्षेत्रात आपलं नाव लौकिक करणारा आता आपल्या शाहूवाडी तालुक्याचं त्यात तीळ मात्र शंका नाही असे आमच्या असोसिएशनचे आधारवड आहे। त्याचबरोबर अखंड शाहूवाडी तालुक्यातील शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय ते सन्माननीय आदरणीय अध्यक्ष संदीपजी चाळके साहेबांचा शुभ सन्मान आबासाहेब पाटील यांच्या हस्ते केला जातोय। अध्यक्षाला आशीर्वाद आणि शाहूवाडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला मिळालेली संजीवनी म्हणजे अर्थात आबासाहेब पाटील मॅन फ्रॉम सशेगाव। महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे शिलेदार, शाहूवाडी तालुक्याचे प्रमुख दावेदार सन्माननीय आदरणीय आबासाहेबांच्या साठी राजकीय पटलावरील पुढील वाटचालीसाठी सर्व मित्र परिवाराच्या वतीनं सहर्ष मनस्वी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। चला तदनंतर आवाज ऐकूया आपण सन्माननीय विनोद पाटील साहेबांचा। सगळेच पाटील आहेत। यस, धन्यवाद राज कस्तुरे सर। आपण पाहिलं गेलं तर विद्यमान सामना आपण पाहतो, एका बाजूने गजापूर 11 विशाळगड हा संघ आणि त्याला फाईट करतायत श्री निनाय विठलाई स्पोर्ट्स करुंगळे देऊळवाडी संघ। गजापूर संघाने प्रथम फलंदाजी करत यस गजापूर संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, आमंत्रित केलं होतं श्री निनाय विठलाई स्पोर्ट्स करुंगळे देऊळवाडी संघाला प्रथम फलंदाजीसाठी। आणि प्रथम फलंदाजी करताना धावफलकावर धावा लागले आतापर्यंत 21 ऑन स्कोरबोर्ड। पहिला षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपतोय। अनिकेत थोडंसं महागडं षटक या पहिल्या षटकामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं। तब्बल 21 धावा खर्च केल्या आणि या 21 धावा आपण पाहिलं गेलं तर भगवान कांबळेच्या बॅटमधून अगदी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली। नवीन गोलंदाजी मार्कवर स्पीडअप घ्या मित्रांनो, जास्तीचा वेळ घेऊ नका। 4:53 मिनिटांनी पहिला चेंडू, 37 मिनिटांनी पहिला चेंडू पडला। 4:53 मिनिटांनी आज इनिंगचा शेवटचा चेंडू पडेल। याच अनुषंगाने आपल्याला स्पीडअप घ्यावं लागेल। दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर
गजापूर विशाळगड संघाचा वंडर बॉय एक अपकमिंग रायझिंग स्टार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नाव आहे सागर कोटकर. अगदी या नावाने प्रभावित केलंय, चर्चेत राहिलंय. प्रत्येक स्पर्धा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्या विशाळगड संघाला जिंकून देण्याचं काम या गोलंदाजाकडून करून नक्कीच पार पाडलं गेलंय आणि आता त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी या सामन्यामध्ये करावी लागेल. एक पहिला चेंडू अगदी वेगवान गतीचा, मात्र थोडीशी दिशा पाहावी लागेल. पहिला चेंडू आलाय वाईड. अवंतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 22 या धावसंख्येवर. 22 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट्स. श्री निनाय विठलाई स्पोर्ट्स करुंगळे देऊळवाडी संघ आता मात्र थोडा मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल, त्या बात खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी सटीक यॉर्कर, मात्र पुन्हा एकदा दिशा पाहावी लागेल. लागोपाठचा हा दुसरा चेंडू वाईड हाताळलाय. दिशा पाहावी लागेल, विचार करावा लागेल गोलंदाजाला. मात्र इथे मात्र कमबॅक करावा लागेल आपल्या संघासाठी. आपल्या संघाला या स्पर्धेत जीवित ठेवायचा असेल तर सामना जिंकून देणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल, कमी गतीचा चेंडू. व्हेरिएशन्स म्हटलं होतं अपकमिंग रायझिंग स्टार आहे, एक युवा खेळाडू आहे आणि या युवा खेळाडूची चमक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सागर कोटकर पुन्हा एकदा डॉटने सुरुवात केली आहे. यावेळी देखील कमालीचा चेंडू अचूक टप्प्यावर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. असं म्हटलं जातं ना, ज्या गोलंदाजाकडे अचूक टप्पा आहे तो गोलंदाज क्रिकेटच्या या पटलावर आपलं अधिराज्य गाजवू शकतो आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतं. सागर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस कमी गतीचा चेंडू, पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, सिंगल झाले एक्झिक्यूट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? कॉलिंग थोडंसं खराब. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 24 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 3 चौकार 1 षटकार आला पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र आता सागर आपल्या संघाला कमबॅक करून देताना पाहायला मिळतोय. फुल टॉच, फटका फसलाय, मात्र पंच देखील आपल्याकडे वळतायत आणि इशारा करतायत येस इट्स अ वाईड बॉल. पुन्हा टाकावा लागेल. नो बॉल दंडित केलं गेलंय गोलंदाजाला. फ्री हिट असेल पुढचा चेंडू. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट म्हटलं की मोठा फटका खेळण्याची संधी, आणि ती संधी निर्माण केली जाईल का हे देखील पाहावं लागेल. की डॉट चेंडू येईल हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. हाफ ट्रॅकर, इथे मात्र फटका फसलाय. फ्री हिटचा चेंडू दरम्यान चांगला झेल टिपलाय, मात्र फ्री हिटचा फायदा फलंदाजाने घेतलाय. 2 धावा मिळतील. धावफलकावर धावा लागले तब्बल 27. 27 ऑन स्कोर बोर्ड. अगदी धावफलकाने वेगाला सुरुवात केली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. डॉट चेंडू आउट काउंट केला जातोय. फुल टॉच, आणि इथे मात्र फुल टॉल वसूल केलाय. युवराज सिंग कक्षाला सलामी देण्यासाठी चेंडू निघून चाललाय. सीमा रेषे पार. मिळतील धावा 6. हाय हँडसम दर्जेदार षटकार. थँक्यू सो मच द ग्रेट मराठा संघाचे संघनायक अगदी बाबासाहेब पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जाईल. गणेश गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बाबासाहेब पाटील शिराळे गावचं एक दिलदार व्यक्तिमत्व, अगदी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे, असे सन्माननीय बाबासाहेब पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. नेक्स्ट बॉल, कोलवाट्याचा चेंडू. क्या बात आहे, सत्तिक यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतं. अगदी कमालीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. संदीपला मात्र स्तब्ध उभं केलं या गोलंदाजाने. गोलंदाजाचं नाव आहे सुशांत. कौतुक करावं लागेल या देखील गोलंदाजाचा. विशाळगड
संघाला बिलॉंग करणारा खेळाडू हा गोलंदाज आपल्या नावाचा डंका मैदानात आतमध्ये वाजवतो आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस देखील पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला काय मिळतंय, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. विकेट होईल पतन धावपाच्या स्वरूपात पहिली विकेट आली आहे. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो निनाय विठलाई स्पोर्ट्स करून. येस, ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या सौजन्याने या स्पर्धेसाठी अगदी संपूर्ण या स्पर्धेसाठी अर्थात अध्यक्ष चषक 2026 पर्व 4 या स्पर्धेसाठी प्रत्येक सामनावीसाठी एक आकर्षक गॉगल ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. सन्माननीय आदरणीय सागर कळंत्रे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मान्यवरांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. सागर करंत्रे साहेब, सचिन लोहार यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग लेग बाउंड्री लाईन क्लिअर करा, चेंडू निघून चाललाय. दन 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 करा सीमारेषे पार, मिळतील धावा 4 चौकार. 37 धावा धावपलकावा लागतात. 37 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. सचिन लोहार आपण पाहिलं गेलं तर इनॅट नंबर 3 वर दाखल झालेला खेळाडू, एक अनुभवी खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो नक्कीच. यावेळेस देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. यस, नोट आउट आहे. नक्कीच पपन क्रीज व्यवस्थितरित्या पार केली आहे फलंदाजाने. सिंगल मिळेल. संदीप इनॅट नंबर 3 वर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला संदीपने, त्यांना मात्र सिंगल आले. भगवान कांबळे एक मोठा नाव, बडे मॅच का बडा खिलाडी आणि बडा फटका देखील आपल्याला पाहायला मिळतोय. भगवान कांबळेच्या बॅट मधून हॅन अँड सम बिग हिट षटकार. नेक्स्ट बॉल, आणखी एक मोठा फटका येईल का ते देखील पाहावं लागेल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र फटक्यामध्ये तेवढं पाहावं तेवढं इलेव्हेशन पाहायला मिळालं नाहीये. स्ट्रायकिंग एंडला इथे मात्र थ्रो आणि व्यवस्थितरित्या 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर आणि बिटवीन द विकेट. 46 धावा धावपलकावा लागल्या, अगदी 46. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने आयपीसी स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ आणि एका बाजूने डिंग डॉंग तळवडे आंबा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यावेळी मात्र नाणेफेक केली जाईल. शेवटचा कॉल असेल आपल्याला. तळवडे आंबा संघ. याच कर्जोशी संघाला देखील सन्मानित केलं जाईल या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन. चला तळवडे आंबा, विनंती असेल या जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. रवी माने साहेब आपला नक्कीच या ठिकाणी संघनायक पाठवा. चला तळवडे संघ शेवटचा आणि अंतिम कॉल असेल, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी नाणेफेक केली जाते. याच अनुषंगाने आपण सकाळच्या सत्रापासून आपण पाहिले गेलं तर इनिंग ब्रेकच्या आधीच या ठिकाणी नाणेफेक केली जाते आणि आता आपण जास्तीचा वेळ लावू नका, कारण आयपीसी स्पोर्ट्स वनागडवाडी संघाचा संघनायक यासाठी आमच्याशी जोडलेला आहे. टॉस केला जाईल दोन्ही संघांमध्ये. किरण शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करूयात.
दोन संघांमध्ये. एका बाजूने आई पिस्ता स्पोर्ट्स वनागडेवाडी आणि एका बाजूने डिंग डॉंग तळवडे आंबा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोन षटकांचा सामना असेल. दुसरा सेमीफायनल आपण पाहणार आहोत, दोन षटकांचे असतील. तलवडे आंबा संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवा. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केला या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी आई पिसाई स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाला. चला दोन्ही संघांना देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शोध गुरु क्रिकेट, शोध क्वालिटी क्रिकेट. तब्बल 47 धावा. यावेळेस ऑन साइडला कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जहीर आणि ताहीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी विशाळगड संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. जहीर एका अष्टपैलू खेळाडू. यस, करंजोशी 11 संघाचे आधारस्तंभ, एक युवा उद्योजक सन्माननीय आदरणीय अरविंद पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मुख्य व्यासपीठावर एक मोठा मासा, एक बडी मछली जाल में महत्वाची विकेट. जहीर मालदार इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळतील सागर कोटकर, एक अष्टपैलू खेळाडू. पाने गेले तर आता मात्र संघाला गरज आहे अष्टपैलू कामगिरी दाखवण्याची. हा प्रकार इथे मात्र संधी बनवून दिली होती, त्या संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये. चेंड झेल होतोय ड्रॉप. येस, या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून संपूर्ण स्पर्धेचं वर्णन ज्यांनी आपल्या गोड वाणीतून आखलं असे आमचे गुरुवर्य समालोचक सन्माननीय आदरणीय राज कस्तुरे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. अगदी मान्यवरांच्या प्रसाद सुतार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी राज कस्तुरे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. क्या बात आहे, कमालीचा फटका. मात्र चेंडू निघून चालला, वन बाउंड सीमारेषे पार. 4 धावा, चौकार. राज कस्तुरे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. अगदी एक आमचे गुरुवर्य समालोचक वाईस ऑफ शवडी कासारी खोऱ्यातील एक मोठा नाव, एक मोठा आवाज ज्यांनी अगदी समालोचन कक्षात अगदी मोलाचं सहकार्य केलं. आमचे गुरुवर्य समालोचक राज कस्तुरे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये 2 धावा अर्जित केल्या गेल्या. तर पहिल्या षटकाचा खेळ नक्कीच या ठिकाणी संपला आणि धावपलकावर धावा लागलेत मात्र 10.
तब्बल 47 धावा बनवायच्या आहेत. आता मात्र 12 चेंडू आणि तब्बल 37 धावांची आवश्यकता आहे. एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर सर्वे सर्वा मिस्टर एक्स्ट्रीम राजू रणवरे साहेब, आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील या. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी या मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल. येस दिनेश खेतल साहेब, आपण देखील या. आपला माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहे, आपण देखील या. राजू रणवरे साहेब, आपण या. सागर कारण सागर कळंत्रे साहेब, आपण देखील या. अनिल पाटील भाई, आपण देखील या. मुख्य व्यासपीठावर आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. एक युवा उद्योजक, अगदी शाहूवाडी तालुक्यातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अनिल पाटील भाई, आपण देखील या. मुख्य व्यासपीठावर आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. नो बॉल असेल. यस हर्ष पवार साहेब, आपण देखील या. मुख्य व्यासपीठावर एक मराठी समालोचक याच्या नावाने अगदी अगदी आपण पाहिलं गेलं तर सकाळच्या सत्रापासून अगदी लाजवाब असतं समालोचन, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं तंत्रशुद्ध समालोचन कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण हर्ष पवार साहेब, आपण देखील मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. राजू रणवरे साहेब, आपल्याला देखील कॉल केला जातोय. अगदी मिस्टर एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला कॅप लाभलेली आहे, ब्युटिफुल कॅप, त्यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. येस करुंगले देऊळवाडी संघ, पंचांचा निर्णय अंतिम राहील, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. करुंगले देऊळवाडी संघ, चला. सागर कलंत्रे साहेब, राजू आणि त्यांचे प्रोप्रायटर सन्माननीय आदरणीय राजू रणवरे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी वैयक्तिक ब्युटिफुल कॅप ज्यांच्या माध्यमातून लाभलेली आहे, त्या विशेष सन्मान. सागर कलंदरे साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील या. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय अंतिम राहील. करुंगळे आणि गजापूर विशाळगड संघ, विनंती असेल ऑनफिल्ड पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, जास्तीचा वेळ आपण देखील घेऊ नका. अजूनही 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. याच सागर कलंदरे साहेब, संपत चोगले साहेब, आपण देखील या. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील या. तेजस पोल साहेब, पंच, येस सर, विनंती असेल आपण या, जास्तीचा वेळ नका घेऊ. जो काही निर्णय असेल तो ऑनफिल्ड पंचांचा निर्णय मान्य करावा लागेल. श्रीकांत सुतार साहेब, आपण देखील या मुख्य व्यासपीठावर. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर विशेष सन्मान केला जाईल ज्या व्यक्तिमत्वाचा, अगदी ज्या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेसाठी प्रत्येक सामनावीराचा गॉगल दिलाय, विशेष सन्मान या ठिकाणी त्यांचा देखील केला जाईल. सागर कलंदरे साहेबांचा विशेष सन्मान ओंकार सुतार साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. सागर कलंत्रे साहेबांचा शुभ सन्मान.
यस एक शुभ सन्मान देखील आपण करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या वाणीतून या स्पर्धेची संपूर्ण लेखाजोखा आपण ऐकला. अगदी सुमधुर आवाज व्हॉइस ऑफ गोरेगाव ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं तर तंत्रशुद्ध मराठी समालोचन कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण हर्ष पवार साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल मुख्य स्क्रीनवर. येस सर पहिला चेंडू डॉट सिंगल आली. येस धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. स्क्वेअर कट अगदी कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा अर्जित केल्या गेल्या तर 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 14 या धावसंख्येवर. मंदार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करणार आहोत हर्ष पवार साहेबांचा विशेष सन्मान. अगदी या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून समालोचन कक्षामध्ये अगदी सुमधुर समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं असा एक गोड आवाज सुमधुर आवाज गोरेगावचा असे आमचे साथी समालोचक हर्ष पवार साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं गेलं तर प्रदीप वीर 18 धावा धावफलकावर लागतात. चला स्पीडअप घ्या मित्रांनो जास्तीचा वेळ घेऊ नका. गोलवर टप्प्याचा चेंडू अगदी काय करताय मैदानाच्या आतमध्ये सिंगल आली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळत होते. प्रदीप मात्र सिंगल आली. सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 19 या धावसंख्येवर. अजूनही 21 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी विशाळगड या संघाला. 8 चेंडू 21 धावांचं समीकरण 2 मोठे फटके जर या षटकामध्ये जर आले तर विशाळगड संघ या सामन्यामध्ये इन होऊ शकतो. यातील मात्र शंका नाही आहे. ताहिरला ती कमबॅक करावा लागेल. ते 2 मोठे फटके ताहिरला आणावे लागतील मारावे लागतील. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू आलाय. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप वीर या गोलंदाजाकडे देखील अनुभव आहे आणि अनुभवाचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कौतुक करावं लागेल या गोलंदाजा देखील. माफ करा अजून मोठा फटका शेवटच्या चेंडूवर इथे मात्र ताहिरच्या बॅट मधून आलाय. धावफलकावर धावा लागले तब्बल 25. अर्धा टप्पा पार केलाय. अजून 22 धाब्यांची आवश्यकता असेल. माफ करा याआधी सांगितलं होतं की 8 चेंडू मध्ये 21 धाब्यांची गरज होती मात्र त्यावेळी 28 धाब्यांची आवश्यकता होती. आता मात्र 6 चेंडू आणि तब्बल 22 धाब्यांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप घ्या मित्रांनो जास्तीचा वेळ घेऊ नका. शेवटचा आणि अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक अगदी निर्णायक षटक या सामन्यामधील. कोणता संघ अगदी पहिल्या सेमीमध्ये दाखल होईल हे देखील पाहावं लागेल. सॉरी नक्कीच गोलंदाजी मार्कवर संदीप वीर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचं आणि अंतिम षटक इथे मात्र संघनायकाने विश्वास ठेवलाय संदीपवर. या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी होईल का हे देखील पाहावं लागेल. 6 चेंडू आणि तब्बल 22 धावेंची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सागर कोटकर. यावेळेस समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. गॅप मध्ये देखील आहे. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. मिळतील धावा 4 चौकार.
सामना आपण पाहायला गेलं तर अध्यक्ष चषक 2026 पर्व चौथा अगदी रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 13 धावांची गरज. हाफ ट्रॅकर इथे मात्र फटका फसलाय. नो मार्क्स मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल्स होईल. वन बाउन्स कॅदर करतील तर मात्र 2 धावा पूर्ण करतायत आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 36 या धाव संख्येवर. दोन चेंडू आणि तब्बल 11 धावींची आवश्यकता आहे. लगातारचे 2 षटकार. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये देखील पाहावं लागेल. 2 चेंडू आणि 11 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 2 चेंडू 11 धावींची गरज. ते मात्र ट्विस्ट निर्माण होते का हे देखील पाहावं लागेल. आता मात्र 2 चेंडू आणि 10 धावींची गरज. एक मोठा फटका या चेंडूवर नक्कीच विशाळगड संघाला इन करू शकतो. निर्णायक चेंडू आणि यावेळेस ऑन साइडला बिगिट केलाय. कमालीचा फटका. वन बाउन्स इमारशे पार चौकार. थँक्यू सो मच. एक चेंडू 6 धावेंची गरज. हाय व्होल्टेज सामना. पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू 6 धावेंची गरज. मोठा फटका. कोण होईल हिरो आणि कोण ठरेल झिरो हे देखील पाहावं लागेल. निर्णायक चेंडू या सामन्यामधील संदीप की ताहिर, ताहिर की संदीप, विशाळगड की करुंगळे देऊळवाडी संघ. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, जास्तीचा वेळ घेऊ नका. एक चेंडू 6 धावेंची गरज. हाय व्होल्टेज सामना. आणि इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. सामना जिंकलाय तो मात्र श्री निनाय विठलाई स्पोर्ट्स करुंगळे देऊळवाडी या संघाने. हार्ड लक बॅड लक विशाळगड संघ. चांगली फाईट आपण देखील दिली. चांगला खेळ आपला देखील राहिला आहे आणि या स्पर्धेत अर्थात अध्यक्ष चषक 2026 पर्व चौथ्यामध्ये आपण सहभागी झालात. ज्या खेळाडूतीने खेळलात आपलं देखील आयोजकांच्या वतीने, असोसिएशनच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार. दरम्यान आपण जाऊया शुभ सन्मानाकडे. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून